स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या 18 जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीला रंग चढू लागलाय। घोडेबाजार तेज झालाय, पळवापळवीही सुरू झाली आहे। या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मतदान करत असल्याने त्यांचे भावही चांगलेच वधारले। 5 वर्षातून एकदा ही संधी प्राप्त होत असल्याने या संधीचं सोनं करण्याची मानसिकता मतदारांमध्ये दिसतीये। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक पर्यटनाला गेले असून नॉट रिचेबल झाले। काँग्रेसचे सुमारे 60 ते 70 नगरसेवक पर्यटनाला गेल्याचं सांगितलं जातंय। हे सर्व नगरसेवक ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड आणि सावली नगरपालिकेचे असल्याचं कळतंय। भाजप पैशांच्या बळावर अशी पळवापळवी करत असेल आणि आमचे नगरसेवक त्याला बळी पडून बाहेर पडत असतील तर अशा नगरसेवकांवर कठोर कारवाई करू असा इशारा आता काँग्रेसने दिलाय। तर एका मताला 10 लाख रुपयाचा दर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही लोकशाहीची कुठेतरी हत्या आहे। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की बा महाराष्ट्र विधान परिषद हा आपल्या राज्याचा वरिष्ठ सभागृह आहे, याच्यामध्ये सगळे विद्वान आणि चांगले शिकलेले लोक प्रतिनिधी करतात आणि त्या सभागृहामध्ये यावर्षी आम्ही समझोत्याने निवडणुका करू, सगळ्या निवडणुका बिनविरोध करू आणि इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते सगळीकडे मतदाराला आमिष दाखवून काही काँग्रेसचे मतदार, काही इकडले मतदार, काही तिकडले मतदार त्यांना घोडेबाजार करून उचलण्याचा प्रयत्न करताय, याचा खूप मी निषेध करतो। घोडेबाजार करण्याची गरजच नाही, कारण तीनही जिल्ह्याचे जर आकडे पाहिले तर अधिकृतरित्या आमचे मेंबर काँग्रेसपेक्षा लई जास्त आहे। भाजप कधीही घुडदौड करत नाही, घोडेबाजार करत नाही। हे परंपरा, हे संस्कृती काँग्रेसची आहे।